नमस्कार, मी डी पांढरे, भीमरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे टॉयलेट लावलेलं होतं. ते भीमरत्न संस्थेच्या वतीने समस्त धनगर समाज बांधवाच्या प्रयत्नाने आज याला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. मी माननीय आयुक्त साहेब, माननीय उपायुक्त साहेब, माननीय वीणा पवार मॅडम आणि भोसले साहेब, लोकरे साहेब आणि विशेष नरेंद्र काळे साहेब यांचा मी आभार मानतो की आमच्या 1.5 वर्षाच्या संघर्षाला आज त्यांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर 4 हुतात्मे यांच्या स्मारकाच्या मागे जे लघुशंका, मूलमूत्र हे सगळं तिथं जमा होत होतं, घाणेरडं साम्राज्य पसरलं होतं, त्याचा वारंवार भीमरत्न संस्थेच्या वतीने पाठपुरावा करून 1.5 वर्षाच्या आमच्या या पाठपुराव्याला यश प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मी समस्त प्रशासनातील अधिकारी, विशेषतः घनकचरा विभागाचे बिरादार साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आमच्या यशाला हे खऱ्या अर्थाने हे आमचे जे भीमरत्नाच्या माध्यमातून आम्ही जे पत्रव्यवहार केला आणि आमच्या पत्रव्यवहारावर जे यश प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे. जय मल्हार, जय अहिल्या, जय भीम, जय सैनिक. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि सोलापूरला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःचं हुतात्म्य पत्करलेले 4 हुतात्मा यांचं हे स्मारक इथे स्मारकाच्या बरोबर पाठीमागे इथे टॉयलेट महानगरपालिकेने बसवलं होतं. महानगरपालिकेचा उद्देश फार छान होता, चांगला होता, परंतु त्याचा गैरवापर होऊ लागला. बाहेर लोक लघुशंका केल्याने ते सगळा लोंढा स्मारकाला जाऊन चिकटत होता. अशी परिस्थिती असताना भीमरत्न संघटनेच्या वतीने आणि धनगर समाजातील विविध संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेकडे मागच्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा केला जात होता आणि त्या पाठपुराव्याला आज यश आला आणि महानगरपालिका इथून टॉयलेट शिफ्ट करण्याचा आज काम महानगरपालिकेकडून चालू आहे. त्याच पद्धतीनं स्मारकाच्या समोरच्या बाजूला भेळवाल्या लोकांनी, भेळच्या गाड्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. वास्तविक पाहता महानगरपालिकेचा आणि इथल्या चौपाटीचा विषय न्यायालयात आहे तो गेटच्या आतमधला आहे. गेटच्या बाहेरचे जे भेळचे दुकानं आहेत, भेळचे गाड्या आहेत किंवा थाटलेले त्यांनी तिथे मोठे हॉटेल्स आहेत, हे अतिक्रमण म्हणून मोजले जातात. महानगरपालिकेनं त्यावर देखील तात्काळ कारवाई करावी, स्मारक हे अतिक्रमण मुक्त करावेत. त्यामुळे महानगरपालिकेला विनंती आहे, ज्या पद्धतीने आज आपण टॉयलेट इथून हटवून शिफ्ट करून समाज बांधवांना थोडा दिलासा दिला आहे, त्याचप्रमाणे समोरील भेळच्या गाड्यांचे, भेळच्या दुकानाचे, भेळच्या हॉटेलचे अतिक्रमण देखील हलवावेत आणि हे स्मारक अतिक्रमण मुक्त करावे. जय मल्हार, जय हिंद.